निर्णय घेतलाय. बघा कशा प्रकारे आई क्विरा ब्लास्टर्सच्या संघाला चांगलं स्कोर करण्यात डिफेंड करतील. अगदी दोन्ही टीम स्ट्रॉंग टीम आहेत. आई क्विरा ब्लास्टर्सच्या संघाचा जर विचार करायला गेलो तर समीर शिंदे असतील, ऋषी साळके असतील, नाना कांबळे असतील, तीन चांगले खेळाडू टीम मध्ये तैनात आहेत. चला जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. रोशन आलेत गोलंदाजी प्रथमतः षटक घेऊन आले. रोशन आणि सलामीची जोड आपण बघू शकतोय. समीर शिंदे आणि ऋषिकेश साळके आलेली सलामीची जोड साखळी. पहिल्या चेंडू षटकाचा डिक्लेअर झोन मध्ये एक संघाचा श्री गणेशा करतायत समीर शिंदे. एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. संघाचा श्री गणेशा झालाय. पहिला चेंडू एक डिक्लेअरची धाव आलेली आहे. दुसरा चेंडू षटकाचा चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता. निमेश तिथे तैनात होते. एक धाव कंप्लीट झाली. ऋषिकेशला स्ट्राईक भेटले. अरबाज शेख यांच्याकडून पारितोषिक आले. 3 चेंडू जर लगातार 3 विकेट आले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तिसरा चेंडू षटकाचा ऋषिकेश होते. इथे डायरेक्ट झेल. काय झेल होता. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल प्राप्त झाला नाही पण सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल प्राप्त झाला. गुड कॅच आपण बघू शकतो मैदानामध्ये. ऋषिकेशला तर परतवला गेला. ऋषिकेशचा प्रवास इथे थांबलाय. बघूया ही झेल कितपत मोमेंटम बदलेल. जरी सीएसके हरले असेल तरी रोशनची सीएसके MS धोनी त्यांचे देव मानतात त्यांना. तशाच प्रकारे गोलंदाजी सुद्धा करतायत मैदानामध्ये. अगदी 3 चेंडू टाकले. 3 चेंडूवरती 2 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केलेली आहे. ते फसवा चेंडू होता. कट लागली होती बॅटीला. एक डॉट चेंडू ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. चेंडू झाले 4. इथून असतील 2 चेंडू. समीर शिंदे असतील स्ट्राईक वरती. 5वा चेंडू षटकाचा चांगला फटका. करण समिती येते त्यानंतर थोडं फंबलिंग बघायला भेटलं. एक धाव कंप्लीट. नाना कांबळे यांना स्ट्राईक मिळेल. 1 डाऊन आलेले नाना कांबळे. बघू काय करतायत. पाच चेंडूचा खेळ संपलाय. धाव संख्या झाली 3. शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी रोशन करतो आपल्या संघासाठी. चांगला फटका गॅप मध्ये ढकलला. एक धाव ऍड होईल. इथून धाव संख्या झाली पहिल्या षटकामध्ये 4. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता दुसरे षटक घेऊन आलेत ते डॅनी. मागे विनंती करतो ज्यांनी आग पेटवली असेल विझवावी. डॅनी आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू डॅनीचा डेड असेल चेंडू. रेडी नव्हते समीर शिंदे. पहिला चेंडू षटकाचा
चांगला फटका होता, कव्हर रायसून खेळला होता, तो झाला सक्सेसफुल केला. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा ऍड होतील म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूला कव्हर राईसने खेळलेला फटका होता. त्याच प्रकारे चेंडू खेळला, चांगलं क्षेत्ररक्षण, यश तिथे तैनात होते, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं तिथे. 1 धाव भेटली फक्त. चांगला फटका नाना कांबळे, अगदी ओल्ड मॅन आहेत पण फटके ओरिजिनल आहेत. पळेधरी गावचे एक अष्टपैलू खेळाडू अमोलजी दरेकर यांचं देखील इथे आगमन झालंय. अमोल दरेकरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही वन लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. गुंडगे गावचे जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे सर्व पुरस्कर्ते सन्माननीय आदरणीय दीपकजी मोरे साहेब आज मात्र इथे उपस्थित आहेत. कालच्या रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती नव्हती, ते मॅच खेळण्यासाठी खुपोली या ठिकाणी गेले होते आणि आजच्या रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद चेतनजी. जाऊया मॅच कडे आपण. आणि ते बघू शकते काय घडतंय मैदानामध्ये. ते आमचे पंच आम्हाला सांगतील काय असेल ते. पंच आम्हाला निर्णय सांगायचा काय असेल ते. खराब कामगिरी आपण बघू शकतोय. डॅनीच्या माध्यमातून एक खराब चेंडू फेकण्यात आला. जर नाना कांबळे यांनी 3 चेंडू ते 3 चौकार जर लगावले तर विद्यानंद जीवल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं मैदानामध्ये बघू शकतोय. दुसऱ्या षटकात सुद्धा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती. शेवटचं षटक असेल. 1 मिनिट. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 17. आता आलाय गोलंदाजीसाठी हर्षल. तिसरं षटक घेऊन आलाय. तिसरं म्हणजे या इनिंग्सचं शेवटचं षटक असेल. पहिला चेंडू असेल या षटकाचा. चांगला फटका नाना कांबळे तिथे होते. सिंगल मध्ये चेंडू जाईल. पहिल्या चेंडू ती सिंगलने सुरुवात झाली आहे चेंडूची. चांगली गोलंदाजी हर्षल. टाइम घेतला आणि नो चेंडू. अगदी टॅलेंटेड गेम खेळतायत. पहिल्या चेंडूला बघितलं, फुटवर्क केलं होतं पण चेंडूला शेवटपर्यंत नजर ठेवली आणि त्याच चेंडूला नजर ठेवून नोची आधार घेऊन 1 धाव जाईल सिंगल मध्ये. इथून धावा ऍड होतील त्या 2. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 आकड्यावरती. खराब गोलंदाजी. ते बघू शकतो. आमचे पंच सांगतील आम्हाला काय असेल ते. नाही ते 2 धावा ऍड करा. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 आकड्यावरती. हर्षल आहे गोलंदाजीसाठी आणि ते चेंडू जाईल चौकार. आलेला समीर शिंदे तिच्या बॅट मधून क्लासिक फटका. समीर शिंदे 500 रुपये बसकीत. भाविक भोसले यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आले. समीर शिंदे यांच्यासाठी 3 चेंडू 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जर या चेंडूवरती षटकार चौकार आला तर अरविंद मोरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल.
आणि ते धावबाद असतील का आमचे पंच आम्हाला सांगतील. आणि ते धावबाद नसतील, समीर शिंदे सेफ झोन मध्ये असतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण बघू शकतोय, दोन्ही फलंदाज करतायत. आणि ते आमचं पंच आम्हाला सांगतील धावा किती असतील. आणि ते 3 धावा 29 या आकड्यावरती स्कोर झालेला आहे. आणि ते आपण बघू शकतो परतावं लागेल समीर शिंदेला. पहिल्याच गड्यामध्ये चेंडूची जीवदान भेटलं होतं, पण आता ही तर जीवदान नाही भेटणार, ते परतावं लागेल समीर शिंदे यांना. समीर शिंदे यांचा पारीचा अंत संपलाय. चांगली गोलंदाजी कमबॅक फ्रॉम द बॉल हर्ष आपण बघू शकतोय. अरविंद मोरे यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर ह्याही चेंडूवरती विकेट आला तर पारितोषिक लागू आहे 200 रुपयाचं, आणि ते पारितोषिक लागू होईल हर्षल यांना. चल या नंतरचा सामना असेल. कोण आहे? दादा एकच मिनिट मी विनंती करेल, कासले काका यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केले जाईल. कासले काकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच सन्माननीय आदरणीय अरविंदजी मोरे साहेब, माजी नगरसेवक कर्जत नगर परिषद, तसेच तथा कर्जत शहर उपाध्यक्ष RPI यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कालसे काकांना विनंती आहे की आपण मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपण या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय आदरणीय दीपकजी मोरे यांच्या शुभ हस्ते कासले काकांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन कासले काका यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. जाऊया इथून मैदानाच्या दिशेने. मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती RS फायटर्स विपक्ष घारुशेठ रायडर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. राजू मोरे साहेबांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. आणि ते पारितोषिक आलं अरविंद मोरे यांच्याकडून. जर पहिल्या चेंडूवरती विकेट आलं तर 500 रुपये पारितोषिक. जर पहिल्या चेंडूवरती 4 आली तरी 500 रुपये असेल. दोन्ही संघांच्या खेळाडूसाठी 500 रुपये पारितोषिक असेल. आणि ते पहिल्या चेंडूची चांगली सुरुवात. RS फायटर्स वर्सेस गारुशेड यानंतर सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ते उपस्थित राहायचंय. नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आपल्याला. जाऊया मैदानाच्या दिशेने. समीर शिंदे असतील गोळ्यांसाठी. ते वाईट चेंडू होता, त्यात चांगली यष्टीरक्षा आपण बघू शकतो विकेटच्या पाठीमागे. ते वाईट +1 असेल म्हणजे 2 धावा ऍड होतील. डॅनी असतील स्ट्राईक वरती. टाफ फटका खेचलाय, सक्सेस झालाय. 1 धाव कंप्लीट केली आहे तिथे. मॅडी तिथे तैनात होते. त्यांनी मॅडी सारखे आपल्या गावातले एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. चांगला फटका होता. काय क्षेत्ररक्षक आपण बघू शकतोय. अगदी अप्रतिम झेल. काय झेल आहे आपण बघू शकतोय. प्रज्वत घोसलकुणे त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. काय झेल आपण बघू शकतोय. अप्रतिम झेल. अगदी काय झेल होता. अप्रतिम झेल. अगदी देखण्यालायक झेल होता. ती डाय मारून त्या झेलला ते बघू शकतो आपण. ते गुगल पे सुद्धा आपण बघू शकतोय. गुगल पे झालेले आहेत. ऋषिकेश चाळके यांच्या अकाउंट मध्ये 200 रुपये प्राप्त झालेले आहेत. ते बघू शकतो आपण. वळगण लागलेली आहे.
अरविंद मोरे यांच्याकडून सुद्धा ऋषीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि ते ऋषिकेश चालके यांना 200 रुपये जीपे झालेले आहेत प्रज्वत गोसालकोर यांच्याकडून. पप्पू भोसले यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल करा. पप्पू भोसले यांच्या शुभ हस्ते मी त्यांना विनंती करतो की या पुढच्या मॅचचं नाणेफेकीचं कौल करून घ्यायचंय. पप्पू भोसले या तुमच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच नाणेफेक करून घ्यायचंय. या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. सलामीला आलेली जोडी तंबूच्या आसऱ्याला गेली आहे. चांगला फटका आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण बघू शकतो. लकी तिथे तैनात होते आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव संख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या षटकाच्या नंतर धाव संख्या झाली ती 7. आता गोलंदाजीसाठी आले ते नाना कांबळे. मोरेश्वर मामुनकर यांच्याकडून सुद्धा ऋषिकेश चालकेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अगदी अकाउंट पूर्णपणे भरून या कॅचने लोकांचं नजर पाहून ही उत्कृष्ट झेल ऋषिकेश यांनी घेतली. चांगला चेंडू होता नाना कांबळे यांचा. पहिला चेंडू होता. अगदी डॅनीला बीट केलं त्या चेंडूवरती. ते चांगला चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दीपकजी तैनात होते. गारुशेठ यांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया मैदानाच्या दिशेने. नानाजी कांबळे चांगली गोलंदाजी करतायत आणि ते बघू शकतो आपण. चांगली गोलंदाजी राहिली. अगदी तिन्ही चेंडूवरती आपण बघू शकतो. तिन्ही चेंडू चांगले टाकलेत त्यांनी. चांगला फटका डिक्लेअर झोन जाईल. चेंडू 2 धावा ऍड होतील. अधिक कमबॅक केलंय आई एकविरा ब्लास्टर या संघाने. कालच्या 2 सत्रामध्ये त्यांची खराब कामगिरी पाहिली आपण बघायला भेटली होती. आजच्या दिवसात वेगळं आपण बघू शकतोय. चांगला फटका आहे. बॅक टू 2 डिक्लेअर्स आपण स्कोर कार्ड मध्ये ऍड करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा चेंडू असलेला षटकाचं. दी लास्ट 2 चेंडूवरती 2 डिक्लेअर धावा आल्यात. नानाजी कांबळेंचा शेवटचा चेंडू या षटकाचा. ते फटका फसला होता. ते 1 धाव कंप्लीट केली गेली. 2 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या झाली ती 13. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक असेल या इनिंग्सचं आणि इथून धावा करायच्या असेल 6 चेंडूवरती 18. 6 चेंडू 18चं समीकरण असेल. स्ट्राईक वरती असतील. कोण स्ट्राईक? अनिल असतील स्ट्राईक वरती आणि त्यांच्या जोडीला असतील डॅनी. 6 चेंडू 18. अगदी डोंगर असेल अशा प्रकारे होऊ शकतं त्या रन चेस. चांगली सुरुवात. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पहिल्या चेंडूवरती आली आहे. आता इथून समीकरण असेल 5 चेंडू आणि 17 धावेचं. दुसरा चेंडू. चांगली गोलंदाजी. अगदी ऋषिकेशच्या ज्या झेलने अगदी समीकरण बदललं. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणू शकतो. त्याच कॅचेसने आज ही मॅच जी झालेली आहे आपण बघू शकतो मैदानामध्ये. आणि ते खराब कॉलिंग झाली. ते काय घडतंय काय बिघडतंय आणि ते परतावं लागेल आणि ते मॅच आपण बघू शकतोय एकतर्फे आयुकर बासा या संघाकडे झुकलेली आहे. मॅडी चांगली गोलंदाजी करतायत. अगदी उत्कृष्ट खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं त्यांच्या प्रकारे होतं. आणि ते धावबाद असेल. आमचे पंच आम्हाला सांगतील का? नाही ते धावबाद नसतील. 1 धावा ऍड केली जाईल. चांगला फटका अगदी आणि ते अजून एक अप्रतिम झेल. समीर शिंदे यांचे सुद्धा कौतुक केलं पाहिजे. ही वयाच्या 40व्या वयाच्या असून सुद्धा चांगली एफर्ट्स आपण गेम मध्ये बघू शकतो आपण. सदाम शेख यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सदाम शेख, जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण फक्त 2 मिनिटांसाठी व्यासपीठावरती यायचं आहे.
त्यांच्या माध्यमातून 8+8 फायनल आणि सेमी फायनल टीमसाठी 16 टी शर्ट आले आहेत. माफिया सवी सदाम शेख यांच्या माध्यमातून 2 जॉकेट असतील. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. प्रज्योत